वन संपदेची वृक्षतोड करणाऱ्या वन अधिकाऱ्यांवर कारवाई होणार काय? शंकर ढोलगे यांचा सवाल। जेव्हा कुंपण शेत खातं तेव्हा जनतेनं काय करावं? जेव्हा वनरक्षकच वनाचे भक्षक होतात तेव्हा या वनसंपदेचा वाली कोण? वन अधिकाऱ्यांच्या गैरवर्तनामुळे वन संपदा धोक्यात। वृक्षतोड झालेल्या वन संपदेच्या वाहतुकीत लाखोंचा भ्रष्टाचाराचा आरोप। दोषी वन अधिकाऱ्यांवर कारवाई होणार काय? भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे पर्यावरणातील अन्न साखळ्या संकटात। आलापल्ली वन विभाग अंतर्गत येत असलेल्या वन परिक्षेत्र मार्कंडा उपक्षेत्र गुंडापल्ली विजयनगर इथं उभ्या जिवंत मौल्यवान झाडांची अवैध वृक्षतोड तथा इतरही झाडांची अवैध वृक्षतोड करून आर्थिक लाभापोटी वारेमाप वन संपदेची कत्तल करत वाहतूक करणाऱ्या क्षेत्र सहाय्यक रमेश बाणोत, वनरक्षक वन क्षेत्र अधिकारी आदी वन कर्मचाऱ्यांवर वन्यजीव संवर्धन अधिनियम 1980 अन्वये भारतीय वन अधिनियम 1927 तथा जैववैविध्यता संरक्षण अधिनियम 2002 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा व वन संरक्षण कायद्याचं पालन करत भविष्यात वन संपदाशी क्रूर कर्म करणाऱ्या दोषींवर अत्यंत कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती गडचिरोलीचे जिल्हाध्यक्ष शंकर ढोलगे यांनी आपल्या लेखी तक्रारीद्वारे मुख्य वन संरक्षक रमेश कुमार साहेब, वरिष्ठ वन्यजीव विभाग गडचिरोली यांना केली आहे। अन्यथा चालढकल करत दोषींना पोटाशी घेऊन त्यांना वाचवण्याची क्रूर चेष्टा केल्यास किंवा दोषींवर निलंबनाची कार्यवाही न केल्यास वन संरक्षण उपविभाग आलापल्ली कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलनाचा अस्त्र उभारण्याचा गंभीर इशारा तक्रारदार कर्त्यांनी दिला आहे। उपरोक्त वन संपदेच्या गैरवर्तवणुकीच्या भ्रष्टाचारात प्रामुख्याने 1986 वन संरक्षण अधिनियमांचे होणारे उल्लंघन, वृक्षतोडीमुळे हजारो अन्न साखळीतील पोषण पातळ्यांचा होणारा संहार, जैववैविध्यता अधिनियम 2002 चे दिसून येणारे उल्लंघन, अपात्र दखलपात्र अजामीनपात्र गुन्हा असताना सुद्धा वाऱ्यावर सोडणे, वन संरक्षित असताना देखील वन परिक्षेत्रात सुसाट होणारी लाकडांची अवैध वाहतूक आदी गैरकृत्यांना वाव देत कायद्याला धाब्यावर टांगून नियमबाह्य पद्धतीने होणारा वेळीच प्रतिबंधित करण्यासाठी प्रकार, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संमती गठीत करून मोक्का चौकशी करून पंचनामा करण्यात यावा व शासकीय मूल्यांकनानुसार बुडवलेला महसूल वसूल करण्यात यावे। तसेच दोषींवर भारतीय दंडविधान संहिता अधिनियम 1927 कलम 32, 33, 41, 42, 263, भारतीय दंडविधान 149, 186, 333, 55, 379, 427, जैववैविध्यता अधिनियम 2002 अन्वये दोषींवर गुन्हा ताबडतोब नोंदवण्यात यावा तथा कर्तव्यास कसूर व निष्काळजीपणा करणाऱ्या वन अधिकाऱ्यांवर सुद्धा फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी तक्रारदार कर्त्यांनी वन मंत्री, महाराष्ट्र राज्य प्रधान मुख्य वन संरक्षक, अप्पर प्रधान मुख्य संरक्षक तथा अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील यांना योग्य माहिती तथा कार्यवाहीस्तव प्रतिलिपीद्वारे केली आहे। जनता टाइप जटा टीव्ही चॅनलसाठी शंकर ढोलगे, विदर्भ विभाग प्रमुख। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.